मुलाबाबतच्या घरगुती भांडणाचं राजकारण केल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावरती केलेला आहे। चित्रा वाघ यांचं सुनेसोबतचं संभाषण विद्या चव्हाण यांनी ऐकवलेलं आहे। चित्रा वाघ यांची तक्रार आपण फडणवीसांकडे केल्याचं सुद्धा विद्या चव्हाण म्हणाल्या। तर मला जास्त बोलायला लावू नका, नाहीतर शरद पवारांना त्रास होईल असा पलटवार चित्रा वाघ यांनी केला। फुसके बॉम्ब फोडू नका असा सल्ला सुद्धा त्यांनी दिलेला आहे। फक्त तुला काही पॉलिटिकल गोष्टी बोलाव्या लागतील ते या शेवटचं वाक्य ते आहे की मला या माध्यमातून सांगायचंय, आवाहन करायचंय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना की तुम्ही महिलांसाठी नेहमी उभे असता। मी सुद्धा या राज्यातली एक महिला आहे आणि तुमच्या आमदाराने, महिला आमदाराने, तिचं नाव घे, विद्या चव्हाणने माझ्यावरती जो अन्याय केलाय मला त्याच्यामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी तुमची सुद्धा गरज आहे। हा माझा अनुभव आहे की ही माझ्या घरामध्ये जे 5 वर्षापूर्वी झालं होतं त्या माझ्या सुनेला शिकवण्याचा हा प्रयत्न करते की विद्या चव्हाण तुला छळते, तुझ्याशी वाईट वागते आणि हे सगळे व्हिडिओ कसे टॅग करायचे आणि ही जबाबदारी हिला देवेंद्रजींनी दिली होती असं ती म्हणते त्याच्यामध्ये। आणि ती त्यांचं बोलणं देवेंद्रजींची करून देते आणि देवेंद्रजींनी सांगितलं की मी चित्रा वाघला ही जबाबदारी दिली आहे, त्या सगळं हे करते। पेन ड्राईव्हची वाट तर आम्ही अनिल देशमुखांची बघत होतो, ज्यांनी मोठ्या आवाजात भीमथाटी गर्जनेमध्ये पेन ड्राईव्ह दाखवला। जसा आपल्या फुसक्या ताईंनी कालचा फुसका पेन ड्राईव्ह दाखवला की आता बघा आम्ही कारनामे काढतो।